तुम्ही रोज पीत असलेलं दूध खरं शुद्ध आहे का? कारण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत एका घरात कृत्रिम दूध तयार केलं जात असल्याचा पर्दाफाश झालाय. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईत ही मोठी कारवाई मानली जाते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शामगाव येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी एका घरावर छापा टाकला. या कारवाईत महेश यशवंत फाटक वय 44 आणि स्वाती महेश फाटक वय 38 या दाम्पत्याला संशयित कृत्रिम दूध तयार करताना पकडण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. प्राथमिक तपासात केशरी रंगाच्या किटलीतील 3 लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीतील 2 लिटर म्हशीच्या दुधामध्ये रिफाइंड पामोलिन तेल आणि संशयित पांढरी पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केलं जात असल्याचं निदर्शनास आलं. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी सुजाता कंपनीचा मिक्सर, त्याचं भांडं, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर तसंच भेसळीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त केलं आहे. कृत्रिम दूध, पामोलिन तेल आणि संशयित पावडरचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार जप्त केलेले पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक आणि असुरक्षित असल्याचं समोर आलंय. तसंच हे कृत्रिम दूध खरेदी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ओम डेअरीशी संबंधित काही व्यक्तींची संगनमत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली असून या दिशेने पुढील तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे कराडसह राज्यातील दूध भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आपण रोज वापरत असलेल्या अन्नपदार्थांच्या शुद्धतेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. या प्रकरणातील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.